आत्याबाईंनी मला इथे बोलावलं होतं. नरसिंहरावांशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला त्यांनी माझ्यासमोर. का आनंद नाही झाला तुम्हाला? मला वाटलं आनंदाने नाचाल तुम्ही. सोडा, लाज नाही वाटत होणाऱ्या वहिनीशी असं वागताना? नाही वाटत. काय करणार, वर्गातला व्रात्य मुलगा आहे मी. बाईंच्या छड्या खाल्ल्याशिवाय आई घरात घेत नाही. छड्या नाही मारणार, कानाखाली नक्कीच मारे. मारा कानाखाली. तिची लई आठवण येते. अरे लेकर, तो बी माझ्याच पोटचा गोळा आहे. त्याच्या आठवणीने माझं ते काळेच ते तुटतया. तू आत्यासाहेबांच्या मनात जागा मिळवलीस म्हणजे तुझी काय किंमत आहे तुला कळलीच नाही. आमचं बघा, अख्ख्या जगाची पर्वा कधी केली नाही, पण आत्यासाहेबांच्या पुढे मात्र आमचं काय पण चालत नाही. तुम्ही बघतच राहा, प्रत्येकाच्या मनात मी असेल. मनात कोणाच्या पण राहा ग तू, मिठीत मात्र आमच्या राहा. हे असं अर्धवट नकोय. मला संपूर्ण माहिती हवी आहे, पुराव्यानिशी. कुठलीही कसूर असता कामा नये. हे प्रकरण खूपच नाजूक आहे. चूक झाली तर माफी नाही मिळणार. तू फक्त मला सांभाळ, मी बाकीचं सांभाळतो. आता तुम्हाला सांभाळायचं म्हणजे नक्की काय करायचं? तिजोरीच्या चाव्या लावायची कंबर तुझी, पण तिजोरी उघडण्याचे हात मात्र माझे. दिवसाच्या म्हाताऱ्याला सांभाळ, रात्री माझ्याकडे ये. काय शोधतोयस? काय नाही, काल रात्री पोलीस चौकीत गेलेले अब्रू शोधतोय. काल रात्रभर चौकीत राहावं लागलं म्हणून राग आलाय माझा. अभिमान वाटतो मला माझ्या सावत्र भावाचा, जो कायम स्वतःच्या नाकासमोर चालतो. घडलेल्या गोष्टींचे दूरगामी परिणाम होत असतात असं मानणारा राजकारणी असतो. अरे वा, राजकारणही चांगलंच कळतं की तुला. का नाही कळणार, का नाही कळणार? तुझ्या राजकारणातले सगळे प्रयोग तू पहिल्यांदा माझ्यावरच करून पाहिलेस. काही प्रश्न माझ्या मनात उरतायत. मग बोल ना तू. घरातल्या इतरांचं म्हणणं काय आहे, म्हणजे खास करून साहेबांच्या मुलीचं? तुझ्या आईची जागा घ्यायला कोणीतरी हवं का? मी बरी घ्यायला देईन कोणाला माझ्या आईची जागा? आणि तुझ्या बाबांनीच तसं म्हटलं तर? कशाचं? दुसऱ्या लग्नाचं? आत्याजी, बाबांच्या डोक्यात हा विचार येणं शक्यच नाहीये. आणि आला जरी ना तर मी तो काढून फेकून देईन. अमृताची काळजी मी घेईन, इतरांचा प्रश्नच येत नाही. आत्याबाई, मला नरसिंहरावांशी थोडं बोलायचंय.